नमस्ते मंडळी. आज आपण मँगो मिल्कशेक करणार आहोत. त्यासाठी आपण एक हापूस आंबा घेतला आहे. त्याचे आपण असे काप करणार आहोत. असे काप करून झाल्यानंतर आपण त्याला हलकेसे असे हलक्या हाताने स्लाईस करणार आहोत. अशा हलक्या हाताने स्लाईस केल्यानंतर आपण चमच्याने त्याचे गर जे आहेत ते काढून मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण ते ठेवणार आहोत. अशा प्रकारे आपण हे गर जे आहेत चमच्याने काढून मिक्सरच्या भांड्यामध्ये ठेवलेले आहेत. दुसरा गर घेतला, त्याला स्लाईस केले हलक्या हाताने. मग ते स्लाईस केल्यानंतर परत आपण आता चमच्याने जे आहे ते गर मिक्सरमध्ये टाकत आहोत. हे करत असताना लक्षात घ्या की चमच्याने असं खरडून आपल्याला ते घ्यायचं आहे की जेणेकरून सालीला आंबा राहता कामा नये, गर जो आहे तो राहता कामा नये. आता उरलेला जो काप आहे तो आपण करत आहोत. हे अशा प्रकारे आपण काप केले व त्याचा गर जो आहे तो मिक्सरमध्ये ठेवला आहे. दुसऱ्याचाही आपण गर काढून तो मिक्सरमध्ये ठेवला आहे. आता यामध्ये आपल्याला आईस, शुगर आणि मिल्क, दूध, साखर आणि आईस आपण टाकला आहे. मिक्सरमध्ये एकदा फिरवून घ्यायचं आहे. त्याला फिरवून झाल्यानंतर तो काढायचा आहे मिक्सरमधून आणि आपला जो मँगो मिल्कशेक आहे तो तयार झाला आहे आणि तो आता आपण सर्व करत आहोत. अशा प्रकारे आपण आपला मँगो मिल्कशेक सर्व केला आहे. वाव, थँक्यू.